साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्वपक्षीय उत्सव समितीचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी केले अभिवादन। आज महाराष्ट्रासह देशभरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी होत आहे। या अनुषंगाने जालना शहरातील उड्डाणपूल परिसरात सर्वपक्षीय उत्सव समितीचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी आज गुरुवारी अण्णाभाऊ साठे पुतळ्यास भला मोठा 25 किलोचा पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। शहरातील विविध भागातून सर्व जाती धर्माच्या लोकांकडून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी उड्डाणपूल परिसरात मोठा जल्लोषात जयंती साजरी करण्यात येत आहे। उत्सव समितीचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांच्या शुभ हस्ते आज अंतरवाला येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले। या प्रसंगी आमदार कैलास गोरंट्याल आणि शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती। शहरामध्ये उत्साहाचे वातावरण असून तरुण वर्ग मोठा उत्साहित दिसून येत आहे। तरुणांनी या ठिकाणी 25 किलोचा मोठा हार आणून अण्णाभाऊ साठे यांना अर्पण करून अभिवादन केले। तसेच उत्सव समितीच्या वतीने 4000 लोकांसाठी अन्नदान जेवण कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला असल्याची माहिती रतन आसाराम लांडगे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली। जय सर, मी सर्वपक्ष नागरिक उत्सव समितीची अण्णाभाऊ साठे जयंतीचा सर्वपक्ष अध्यक्ष रतन आसाराम लांडगे। आज माझा मातंग समाज बांधव, आज माझे हे तरुण चळवळीचे मुलं आज जालना शहरामध्ये कोण्याकोण्यामध्ये आज ते जयंती अण्णाभाऊ साठेचे स्मारक घेऊन फोटो घेऊन आज त्यांना वाजत गाजत इथं अण्णाभाऊ साठे पुतळ्यापाशी व मामा चौकापाशी आज आमचे तरुण मित्रमंडळ आज त्यांच्या मनामध्ये खूप आनंद होतो आणि मला त्यांना बहुत आनंद होतो की आज आमचे इथले हे पांडव साहेब हे जे सगळे मित्रमंडळ आहेत त्यांनी कमीत कमी 15 ते 20 किलोचा आज अण्णाभाऊ साठेला हार आणून वरी चढवलाय। मी आज पहिले भविष्यामध्ये पाहिला इतका मोठा हार, मी त्यांचा मनपूर्वकपासून त्याचं मी अभिनंदन करतो त्या मुलांचं। आणि आज आम्ही जालना जिल्ह्यामध्ये सगळे झेंडे बिंडे लावून बॅनर बाजी लावून इथं अन्नदान 3-4 हजार लोकांचं केलं आहे आणि भव्य आम्ही इथं उत्सव साजरा केला आहे। आम्ही सामान अंतरवाला ह्या गावाला माझ्या हस्ते उद्घाटन झालं आहे। मोठा पुतळा बसला आहे तिथं अण्णाभाऊ साठेचा। अर्जुनभाऊ खोतकर, कैलास गोरंट्याल हे बी उपस्थित होते। माझ्या हाताने मी रिबीन कापली आणि मी उद्घाटन करून इथं आलेलो आहे। मी इथं बी त्यांचं स्वागत केलं आमच्या मातंग समाजाच्या मुलांचं। आणि मी माझी इच्छा इतकी आहे की आज दरवर्षी मोठ्या प्रमाणे कोणी अध्यक्ष हो याच्यापेक्षा जास्तीत जास्त चांगली जयंती खिशातले पैसे टाकून त्यांनी साजरी करावा। ही जयंती ते सगळ्या समाजाला सुख शांती होईल अशी मी त्यांना विनंती करतो। आणि सगळ्यांनी आपला हे अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने जे आपण जे लोकांना जेवण दिले सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा, कोणी उपाशी जावं नाही। 3-4 हजार लोकांचं जेवण केलं आहे। आज आम्ही सगळे आनंदामध्ये आहे। अण्णाभाऊ साठे जयंतीला आम्ही बार जयंती अशी मोठ्या संख्येने उपस्थित करणार आहे। मी मातंग समाजाला जय हिंद जय महाराष्ट्र त्यांचं अभिनंदन करतो। त्यांनी मला रतन लांडगे